चला ठीक आहे. घड्याळ या टॉपिकवरचा शेवटचा म्हणजे जेव्हा आपल्याला दिलेला दशांश रूपी जो वेळ असतो त्या दशांश रूपी वेळाचं तास, मिनिट आणि सेकंदात रूपांतर करा असा प्रश्न एखाद्या वेळेस येऊ शकतो. हा थोडा जड प्रश्न वाटतो पण सगळ्यात चांगला आणि सोपा प्रश्न आहे. टॉपिक पण अत्यंत महत्त्वाचा आहे. बघा एक एक्झाम्पल म्हणून आपण हे करू. पहा 2 वाजून किती 2 वाजून 25 म्हणजे 2.25 चे तास, मिनिट व सेकंदात रूपांतर करा. तास, मिनिट व सेकंदात रूपांतर करा. मग याचा नियम काय आहे बघा. याचा नियम काय? दशांश तळानंतरच्या पहिल्या अंकाला 6 ने गुणा. दशांश तळाच्या पहिल्या अंकाला 6 ने गुणा. दशांश तळानंतर जर दुसरा अंक आला असेल तर त्याला किती ने गुणा? 36 ने गुणा. ठीक आहे. त्याच्यानंतर दशांश तळानंतर जर तिसरा अंक आला असेल तर त्याला किती ने गुणा? पहा पण गुणत असताना काय करायचं? आला असेल तर दुसरा तिसरा अंक तसाच ठेवा आणि बाकीचे अंक काढून टाका आणि येणाऱ्याला काय करा? 36 ने गुणा. आता आपण याच्या प्रश्नाच्या स्वरूपाने हा नियम आहे तुम्हाला दिलेला. हा जे नियम आहे हा लक्षात राहू द्यायचा. दशांश तळाच्या पहिल्या अंकाला 6 ने, दुसऱ्या अंकाला 36 ने आणि तिसरा अंकाला असेल तर दुसरा आणि तिसरा अंक काय करायचा? तसाच ठेवायचा आणि बाकीचे अंक काढून टाकायचे. हा प्रश्न फार क्वचित प्रसंगी एखाद्या वेळेस येऊ शकतो. आला तर आपला मार्ग जाऊ नये म्हणून आपण हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू. पहा आता इथं लिहू आपण तास, इथं लिहू आपण मिनिट, इथं लिहू आपण सेकंद. आपण आपल्या या लेवलला खूप चांगला प्रयत्न करतो तुम्हाला शिकवण्याचा. आलं लक्षात? म्हणजे जिथं तुम्ही आहात, जिथून आपल्याकडे एवढं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा नाही किंवा एवढं साहित्य सुद्धा नाही. लक्षात आलं? बऱ्याच गोष्टी असतात ज्या आपण आपल्यापर्यंत पोहोचत नाही पण आपण तरी सगळ्या गोष्टी देण्याचा प्रयत्न. आता मला सांगा बरं, तास कोणत्या याच्यात? 2 बरोबर आहे. याच्यात मिनिट किती आहेत? 2. सेकंद किती आहेत? 5. हे आणि हे लक्षात घ्यायचं. दशांश तळानंतरच्या पहिल्या अंकाला किती रे? 6 ने. दुसऱ्या अंकाला किती रे? 36 ने. साधं किती सोपं आहे बघा. मग बघा 6 दोन्ही 12, 36 पंच 180, 36 पंच 180. आपल्याला 36 चा पाडा येत नाही मग आपण काय करायचं? 5 सखू 30 हच्चाले 5 त्रिक 15 3 18. 180 सेकंद म्हणजे याचं पण मिनिटात रूपांतर होऊ शकते. कसं? मग आपण याला जर 60 ने भागले तर मग बघा 0 0 कटला 6 6 7 12 6 त्रिक 18 म्हणजे इथं मिनिटं किती आले? 3. हे मिनिटं इथे टाकून द्या म्हणजे मिनिटं किती झाले? 15. बरोबर आहे. मग पहा उत्तर काय आलं पहा. 2 तास. उत्तर काय आलं पहा. 2 तास 15 मिनिटे 00 सेकंद. 2 तास 15 मिनिटे 00 सेकंद. लक्षात आलं? पहा आता समजा उदाहरण तुमच्या लक्षात नाही आलं तर आपण काढू. आता आपण 2 अंक आले तर पाहिले. 3 अंक आल्यावर काय करायचं ते पहा. पहिले 3 आलं. 2.225 चे तास, मिनिट व सेकंदात रूपांतर करा. अंक किती आले? 3 आले. मग बघा सेम हा तास, हा मिनिट आणि हा सेकंद. ठीक आहे. तास, मिनिट आणि सेकंद. आता आपण याच्यामध्ये पाहू काय घेतला? 2. इथे घेतला 2. आता आपल्याला अंक कोणता काढायचा आहे? पहा हे दुसरा आणि तिसरा अंक तसाच ठेवायचा आणि हे बाकीचे अंक काय करायचे? काढून टाकायचे. काढायचे म्हणजे गणिताच्या भाषेमध्ये कोणताच अंकाचा सरासरी काढता येत नसतो. लक्षात आहे? त्याच्या जागी दुसरं काहीतरी ठेवावं लागते. मग बघा उदाहरणार्थ हे 2 जर काढले तर उत्तर येते 0.025. उत्तर किती येते? 0. लक्षात आलं? मग याला किती गुणल्या? 6. याला किती गुणायचं? 36. 5 6 दोन्ही 12. 36 चा काय घेणे देणे का? नाही. डायरेक्ट काय करा? 36 गुणिले 25 करा. किती? 25. 25 5 125. 25 क 150. 150 शिल 0. हातचे आले 15. 25 त्रिक 75. 75 आणि 15 90. 90 बरोबर आहे.
नंतर 2 शून्य द्या, हे 2 शून्य जशाला तसे. किती स्थळांतर दशांश? 1 2 3, 1 2 3. दशांश स्थळानंतरच्या शून्याला काहीच किंमत नसते म्हणून काढून टाकले तर उत्तर आलं 90 सेकंद. उत्तर काय आलं? 90 सेकंद आलं. उत्तर काय आलं? 90 सेकंद. म्हणजेच याचा अर्थ 90 सेकंदातून जर 60 सेकंद वजा केले तर 1 मिनिट भेटतो आपल्याला. किती मिनिट भेटतो रे? 1 मिनिट. 90 सेकंद, 90 सेकंद म्हणजे 1 मिनिट 30 सेकंद. 90 सेकंद म्हणजे 1 मिनिट 30 सेकंद. बरोबर आहे. म्हणून उत्तर येते 13 मिनिटे काय? 13 मिनिटे 30 सेकंद. म्हणजे उत्तर काय आलं? 2 तास 13 मिनिटे 30 सेकंद. है ना? लक्षात आलं उत्तर? पहा, 2 तास 13 मिनिटे 30 सेकंद त्याचं काय येईल? उत्तर येईल. ठीक आहे. आता आपण परत एक दुसरा प्रश्न पाहू. आता आपण एक साधा अजून एक प्रश्न टाकला आहे. पहा काय आला प्रश्न? 3.32 चे तास मिनट व सेकंदात रूपांतर करा. क्या करने का पहले बोल सा दिया? क्या है? तास, यहाँ मिनट, यहाँ पे सेकंड. समझी? अब यहाँ पे क्या लिखूं? 3. यहाँ पे क्या लिखूं? 3. यहाँ पे क्या लिखूं? 2. अब 3 को कितने से गुनूं? 6 से. 2 को कितने से गुनूं? 36 से. आप देख साइड कितना होता? 18. कितना होता? 18. 36 दोनी कितना होता? 72. 72 सेकंड का मतलब होता 1 मिनट 12 सेकंड. तो उत्तर देख क्या आया इसमें का? 72 में से अगर 60 निकाली तो कितने रहते? 12. 60 निकाली बोले तो 1 मिनट तूने इधर ली, मिनट को मिनट में डालने का, तो फिर उत्तर हुआ 3 तास. किती रे? 3 तास 19 मिनिटे 12 सेकंद. 12 सेकंद हे त्याचं उत्तर झालं. काय केलं कळलं? लक्षात आलं? आता परत पहा. 3 याचा प्रश्न असेल तर मग बघा आता हे काय? तास, मिनिट आणि सेकंद. ठीक आहे. मग आता लक्ष द्या. आता आपण काय केलं? 4 3 आणि 0.033. बरोबर? 0.033. मग आपण घेतलं 6, इथे घेतलं 36. साहित्य किती रे? 18. म्हणजे 36 आणि 33 चा गुणाकार करा. 33 गुणिला 36. साहित्रिक 18 शिला 8, हाताला 1. परत साहित्रिक 18, 18 ने 19. ठीक आहे. परत 3 त्रिक 9. ठीक आहे नाही? परत 3 त्रिक 9. ठीक आहे. उत्तर आलं हे 9 9 18 शिला 8, हाताला 1. परत हे 9 ने 10 ने 11. परत कुठे गेलं ते 3600. 2 शून्याला 2 शून्य. किती स्थळांतर दशांश? 3 स्थळांतर दशांश. सरळ इथं काय घ्यायचं? 118. लक्षात आलं? काय घ्यायचं? 118. या घड्याळाच्या प्रश्नात याला जास्त काहीच नसतं, जेमतेम उत्तर दिले असतात. त्याला आपण काय म्हणतो रे? जवळपासची उत्तरे असतात. ठीक आहे. मग आता जर एवढे घेतल्या तर मला सांगा याच्यातून 60 काढावे. 58 राहतात. किती राहतात? 58. मग याच्यातला 1 मिनिट इकडे घ्या. उत्तर काय आलं? 4 तास 19 मिनिटे 58 सेकंद. हेच उत्तर आहे बरं का? 58 सेकंद हे त्याचं उत्तर आहे. म्हणजे आपल्या लक्षात आलं असेल की ह्या पद्धतीने आपण हे प्रश्न सोडवू शकतो.